चैत्र वारीला कृष्णदेवराय यादव हे पंढरपूरला आले आणि त्यांनी भगवंताचं रूप पाहिलं. त्यांना फार आवडलं. त्यांनी त्यावेळेला भगवंताची मूर्ती घेऊन हंपीला गेले आणि ज्या वेळेला आषाढीला लोक आले ना पंढरपूरला, भगवंत नाही, सगळे वारकरी म्हणले आता काय करायचं. एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज त्यांनी म्हणले की मी घेऊन येतो भगवंताला. ते चालत हंपीला गेले. तिथं कृष्णदेवरायाने काय केलं, भगवंताला रत्न जडित मंदिर उभारलं आणि भगवंताची मूर्ती आतमध्ये स्थापन केली. संध्याकाळी गेले, दरवाजा बंद होता. हे गेल्यावर दरवाजा उघडला, भगवंताची भेट झाली. भगवंताला म्हणले वारकरी तुझी वाट पाहतात. मग ते म्हणले मी येईन, पण मला घेऊन जायला पाहिजे तू. ठीक आहे म्हणले. मग म्हणले सकाळी जात येतो. त्यांच्या गळ्यात हार टाकला भगवंतानी. आले की बाहेर. आता पुजारी आला, हार कुठे, सगळे शोधाशोध चालू झाली. मग तो हार कुठे सापडला, भानुदासांच्या गळ्यात. राजाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. फाशीला त्या सुळावर अडकवलं का, लाकडाचा सूळ होता. भगवंताचा दावा केल्यावर त्या लाकडी सुळाला पालवी फुटली आणि मग त्या कृष्णदेवरायाला वाटलं की भक्त आहेत. म्हणले काय इच्छा आहे, म्हणले आम्हाला भगवंताला घेऊन जायचं. त्यावेळेला मग त्यांनी भगवंताला कार्तिकी एकादशी म्हणजे आषाढीला इथून गेले आणि कार्तिकीला भगवंताला परत कानडा विठ्ठल म्हणतात ना आपण, मग तो कानडा विठ्ठल पंढरपूरला आणला. अशी ही परंपरा आहे.